नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण सुरुवातीला बातमी आपण बघणार आहोत आणि ती आहे सोलापुरातली. कारण आयकर विभागाचं तिथे धाडसत्र सुरू आहे आणि ते गेल्या 28 तासांपासून आयकर विभाग काही गोष्टींचा तपास करण्यासाठी तिथे पोहोचले. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कालपासून आयकर विभागाच्या तब्बल 7 ते 8 पथकांकडून हा तपास सुरू असल्याचं कळतंय. सोलापुरातले बांधकाम व्यावसायिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा यामध्ये समावेश असल्याचं कळतंय. आयकर विभागाकडून ज्या व्यक्तींचा तपास सुरू आहे त्या व्यक्तींचा राजकीय वर्तुळातल्या बड्या लोकांशी संबंध असल्याची चर्चा सध्या सोलापुरात आहे. त्यामुळे कालपासून सुरू असणाऱ्या या आयकर विभागाच्या तपासात नेमकं काय घबाड हाती लागतंय याबद्दल आता उत्सुकता असणार आहे. कारण गेल्या 28 तासांपासून ही शोधमोहीम सुरू आहे. बघूया त्या तपासातून नेमका काय काय उलगडा होतोय याकडे देखील लक्ष असणार आहे. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, 7 ते 8 पथकं यासाठी तैनात करण्यात आलेली आहेत आणि यामध्ये बांधकाम व्यावसायिक आणि त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील काहींचा समावेश आहे असंही कळतंय. आणि त्यामुळे सोलापुरातल्या धाडसत्रातल्या ज्या व्यक्तींचा शोध घेतला जातोय आणि ज्यासाठी हे सगळं तपास सत्र राबवलं जातंय, ज्यासाठी या धाडी टाकल्या जात आहेत, या सगळ्यांचा राजकीय वर्तुळातल्या काहींशी संबंध आहे असं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटल त्याचबरोबर राघोजी किडनी हॉस्पिटल या 2 ते 3 ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे आणि तिथली दृश्य देखील आता आपण बघतो. त्यामुळे सोलापुरात सुरू असलेली ही एक मोठी कारवाई आपल्याला म्हणावी लागेल. तब्बल 28 तासांपासून ही कारवाई सुरू असल्याची माहिती सध्या कळतेय. एकूण 7 ठिकाणी हा तपास सुरू आहे. आयकर विभागाचं तपास पथक हे सध्या मेहुल कन्स्ट्रक्शन, अश्विनी हॉस्पिटल त्याचबरोबर काहींच्या घरी देखील पोहोचल्याची माहिती सध्या कळतेय. अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. प्रीतम पंडित आपल्याला अधिक माहिती देत आहेत. प्रीतम, किती तासांपासून हे धाडसत्र सुरू आहे आणि आताची काही माहिती सध्या कळू शकली आहे का? नक्कीच गेले 28 तास झाले सोलापूर शहरातील 7 ठिकाणी हे धाडसत्र सुरू आहे. यामध्ये 7 ते 8 पथकांचा समावेश आहे. सोलापूर शहरातील बांधकाम व्यावसायिक असतील किंवा वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींमध्ये या धाडींचे सत्र सुरू आहे. मात्र अद्याप अधिकृतपणे आयकर विभागाकडून कुठलीही माहिती देण्यात आली नाही. मात्र यांमध्ये मोठ्या प्रमाणावर धन्यवाद या माहितीबद्दल प्रीतम. आपण बघतो आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आणि सोलापुरात अशा रीतीने हे धाडसत्र सध्या सुरू आहे. आणि त्या बातमी आणखी एका कारवाईबद्दलची आता जाऊयात. नाशिकमध्ये कारण आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे एसीबीनं आता छापा टाकला आणि या अधिकाऱ्यांकडे कोट्यवधींचं घबाड सापडल्याचं कळतंय. बागुल यांच्या नाशिकमधल्या राहत्या घरातून 98,63,500 रुपयांची रोकड सापडली, तर पुण्यातल्या त्यांच्या घरातून 45,40,00,000ची रक्कम सापडल्याची माहिती सध्या कळतेय. त्यामुळे आतापर्यंत 1,44,03,500 रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. एसीबीकडून अजूनही इतर लॉकर्स आणि मालमत्तांची तपासणी सुरू असल्याची माहिती सध्या कळतेय. त्यामुळे नाशिकमध्ये एसीबीनं केलेली ही एक महत्त्वाची कारवाई आपण सध्या पाहतोय. त्यामुळे नाशिकमध्ये देखील ही कारवाई करण्यात आली आणि पुण्यातल्या घरातूनही त्यांच्या आधी जवळजवळ 45,40,00,000ची रक्कम तिथूनही हस्तगत करण्यात आलेली आहे. त्यामुळे एसीबीनं केलेली नाशिकमधली ही मोठी कारवाई आपल्याला म्हणावी लागेल. एकूण 98,63,500 रुपये नाशिकच्या घरातून, तर पुण्याच्या घरातून 45,40,00,000 रुपये सापडल्याची माहिती कळते. कार्यकारी अभियंत्याच्या घरी इतक्या मोठ्या प्रमाणात हे घबाड सध्या सापडलेलं आहे. एसीबीकडून इतर लॉकर्स आणि मालमत्तांची तपासणी सुरू आहे. त्यामुळे साहजिक आहे हा आकडा आणखीन वाढू शकतो का आणि इतकी रोकड कशी काय जमा केली, अशा सगळ्याच प्रश्नांची उत्तरं कदाचित या कारवाईनंतर आपल्याला कळू शकतील. त्यामुळे नाशिकमध्ये एसीबीनं सुरू केलेली ही एक मोठी कारवाई, ज्याच्यात कार्यकारी अभियंते असलेले नाशिकमधले बागुल यांच्या घरातून 98,63,500 रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आलेली आहे. ही कारवाईसाठी जे अधिकारी रवाना होत होते तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतोय. दिनेश कुमार बागुल असं त्यांचं नाव कळतंय. त्यामुळे नाशिकमधल्या राहत्या घरातून आणि त्याचबरोबर पुण्यातल्या घरातून देखील त्यांच्या इतक्या मोठ्या प्रमाणात ही रक्कम आता हस्तगत करण्यात आलेली आहे. इतकंच नाही तर या व्यतिरिक्त इतर काही लॉकर्समधून देखील आणखीन काही घबाड सापडत आहे का, काही कागदपत्र आहेत का, याचा देखील शोध घेतला जातोय. आणि त्यामुळे मालमत्तेची तपासणी आणि त्याचबरोबर इतर लॉकरमध्ये काही सापडते का याची देखील मोजदाद करण्याचा या अधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे नाशिकमध्ये एसीबीनं केलेली ही एक मोठी कारवाई आता म्हणावी लागेल. कार्यकारी अभियंते दिनेश कुमार बागुल यांच्यावर झालेली एक महत्त्वाची कारवाई. नाशिक आणि पुण्यामध्ये देखील एसीबीनं अशा पद्धतीनं ही कारवाई केल्याची माहिती कळतेय. आतापर्यंतची रक्कम 1 कोटीच्या पुढे गेली आहे आणि त्यात नाशिकमधल्या घरातून सापडलेली रोकड
आणि पुण्यातून घरातून जी रोकड सापडली याचा देखील समावेश आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या मालाडमध्ये मड भागामध्ये ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. मुंबईचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्या मड इथल्या स्टुडिओची किरीट सोमय्या यांनी पाहणी केली आणि या स्टुडिओवर कारवाईसाठी सोमय्यांनी तिथे ठिय्या आंदोलन सुरू केल्याची माहिती कळते. आणि आपल्याला काही वेळापूर्वी किरीट सोमय्यांनी केलेली ट्विट आणि त्याचबरोबर इतरही शिवसेना असेल किंवा इतर पक्षातल्या नेत्यांसाठी त्यांनी केलेली आक्रमक भूमिका, कारवाईची याविषयीची बातमी देखील आपण बघितली होती. आणि आता त्यांचा पवित्रा दिसतोय तो म्हणजे मुंबईच्या मालाडमधल्या मडमध्ये त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. कारण मुंबईचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांच्या मडमधल्या स्टुडिओची त्यांनी आता काही वेळापूर्वी पाहणी देखील केलेली आहे. आणि या स्टुडिओवर देखील कारवाईसाठी सोमय्या सध्या ठिय्या आंदोलन करतायत अशी माहिती सध्या कळतेय. त्यामुळे आता अनिल परब यांचं आधी नाव चर्चेत, पण ही थेट दृश्य सध्या आपण बघतोय ठिय्या आंदोलनाची. आणि त्यामुळे महाविकास आघाडीतल्या नेत्यांविरोधातला त्यांचा हा आक्रमक पवित्रा कायम आहे. आणि ही बातमी आहे पश्चिम उपनगरातल्या मालाडमधली मडमध्ये हे आंदोलन सध्या सुरू आहे. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रणाली. रेणुका, आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी, साधारण महिना झाला या गोष्टीला, स्वतः किरीट सोमय्या यांनी या जागेची पाहणी केलेली होती. मड हा जो परिसर आहे तो सगळा समुद्र किनारा आहे आणि या किनाऱ्यावर जवळपास 3 मोठेच्या मोठे असे स्टुडिओ या कोविड काळामध्ये तयार करण्यात आलेत आणि त्यांचा दर महिन्याला साधारणतः 3 कोटी रुपये भाडं वसूल केलं जात होतं अशी माहिती त्यांनी दिलेली होती. वारंवार किरीट सोमय्या यांनी त्या संदर्भातल्या तक्रारी केलेल्या होत्या, परंतु महाविकास आघाडीतल्या एक मोठा मंत्री या संपूर्ण प्रकरणामध्ये असल्याचं वारंवार किरीट सोमय्या आरोप करत होते. आणि त्या मंत्र्याचाच वरदहस्त असल्यामुळे मुंबई महानगरपालिका, स्थानिक पोलीस प्रशासन या अनधिकृत स्टुडिओवर कुठल्याही पद्धतीची कारवाई करत नव्हते. त्यामुळं आज किरीट सोमय्या आंदोलन करतायत. त्या ठिकाणी अतुल भातखळकर आलेले आहेत, खासदार गोपाळ शेट्टी सुद्धा आहे, कारण त्यांच्या खासदारकी परिसरातला हा संपूर्ण भाग येतो आहे. वारंवार तक्रार करून कारवाई केली जात नाही. मुंबई महापालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा राज्य सरकारचे काही विभाग असतील, त्यांची एकंदरीत मिलीभगत या संपूर्ण प्रकरणात आहे. आणि त्यामुळे आता हे जे स्टुडिओ आहेत अनधिकृत हे जमीनदोस्त केले जावे अशी त्यांनी मागणी केलेली आहे. कालच आपण बघितलं होतं की अनिल परब यांचा जो रिसॉर्ट आहे, जो CRZ मध्ये येत होता, त्याला पाडण्याचे आदेश देण्यात आले. अगदी तसाच प्रकार हा या मडच्या किनाऱ्यावर झालेला आहे आणि त्यामुळं हे जी 3 स्टुडिओ आहेत हे सुद्धा जमीनदोस्त केले जावे अशी मागणी ही किरीट सोमय्या करतायत आणि त्यासाठीच आज त्यांनी इथे आंदोलन सुरू केलेलं आहे. प्रणाली, याविषयी आणखीन काय माहिती कळू शकले का? कारण याआधी देखील काही नेत्यांविषयी त्यांनी केलेला आक्रमक पवित्रा आपण बघितला होता, त्या संदर्भातले ट्विट्स देखील आपण बघितले होते, त्यानंतर कारवाई देखील झालेली होती. या सगळ्या परिसराविषयी आणि आतापर्यंत हा जो मोठा घोटाळा ज्याचा आता उल्लेख त्यांनी केलाय याची व्याप्ती कळू शकेल? याची व्याप्ती खरं तर आपल्याला आता तुर्तास ही जरी 3 स्टुडिओ पुरती मर्यादित दिसत असली तरी हा संपूर्ण जो भ्रष्टाचार आहे हा खूप मोठा आहे. म्हणजे खरं तर हा जो मडचा भाग आहे हा अतिशय चिंचोळा भाग आहे आणि दोन्ही बाजूला अनधिकृत असे स्टुडिओ जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत. काही रिसॉर्ट सुद्धा असेच अनधिकृतपणे उभारण्यात आलेले आहेत जे वेळोवेळी शूटिंगसाठी दिले जातात. तुर्तास हे जे 3 स्टुडिओ आहेत ते कोविडच्या काळामध्ये तयार झालेले आहेत आणि जी दुसरी बाजू आहे म्हणजे समुद्र किनाऱ्याची दुसरी बाजू जिथे थोडी खाडी किंवा काही मँग्रोव्ज आहेत ते मँग्रोव्ह सुद्धा तोडून जिथे आधी छोटे रिसॉर्ट होते त्या रिसॉर्टला वाढवण्यात आलेलं आहे. एक मोठा पार्किंग प्लाझा या ठिकाणी मँग्रोव्ह तोडून तयार करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे आता जरी आपल्याला केवळ 3 स्टुडिओ पुरता दिसत असलेला हा जो भ्रष्टाचार आहे याची व्याप्ती अजून खूप मोठी आहे असं सातत्यानं किरीट सोमय्या सांगतायत. परंतु त्यासाठी आधी हा जो हिमनगाचं जे वरचं टोक आहे त्या टोकावर आधी आघात करावा लागेल, जेणेकरून हा हिमनग अजून कुठपर्यंत खाली खोलवर गेलेला आहे हे आपल्याला कळू शकेल. आणि त्यामुळं जर या 3 स्टुडिओंवर कारवाई झाली तर आपोआप तो कारवाईचा बडगा इतर ठिकाणी जे अनधिकृत बांधकाम या कोविड काळाच्या दरम्यान झालेले किंवा लोकांनी जे छोटे असलेले रिसॉर्ट मोठे केलेले आहेत किंवा पार्किंग प्लाझा वाढवलेले आहेत त्या सगळ्यांवर कारवाई करणं सोपं होणार आहे. त्यामुळे सातत्यानं किरीट सोमय्या लक्ष वेधतायत ते या प्रकाराकडे, जेणेकरून या प्रकाराला एकदा खीळ बसला किंवा
याच्यावर कारवाई झाली तर इतर ठिकाणी सुद्धा कारवाई करणं सोपं होणार आहे. आणि प्रणाली, जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात एखादी आपण म्हणतो आस्थापना किंवा एखादी वस्तू जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे उभी राहत असते, त्यामुळे फक्त ही एक व्यक्ती नसते, हे संगनमतानं सगळं काम होत असतं. त्याच्यामुळे ही जरी एक व्यक्ती समोर असली तरी याच्याशी निगडीत सगळेच धागेदोरे यामुळे या पुढच्या काळामध्ये आणखीन पुढे येणार हे नक्की आहे. अगदी खरंय, कारण ज्या वेळेला ही व्हिजिट झालेली होती त्यावेळेला मी स्वतः तिथे गेलेले होते. तिथे मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन असेल, राज्य सरकारचे विभाग असतील किंवा पोलीस प्रशासन असेल, याचे जे अधिकारी तिथे उपस्थित होते त्यांना कुठल्याही प्रश्नाची व्यवस्थित उत्तरं देता येत नव्हती, कागदपत्र व्यवस्थित दाखवता येत नव्हते. जी परवानगी त्यांनी तात्पुरत्या स्वरूपाची मागितलेली होती त्याला त्यांनी नंतर कायमस्वरूपी बांधकाम करून टाकलेलं होतं. आणि तात्पुरती म्हणजे तुम्हाला एक थातुरमातुर बांधकाम उभं करून. प्रणाली, या मुद्द्याकडे पुन्हा एकदा येते, पण तिथे नेमकं काय घडलंय ऐकून पुन्हा एकदा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करूयात. जेव्हा सरकारने विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि माननीय पर्यावरण मंत्रीने याच्या इन्क्वायरीच्या ऑर्डर दिले, तेव्हा जेव्हा किरीट सोमय्या यांनी जे ट्विट केलेलं होतं आणि याविषयी आता प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अस्लम शेख आणि 1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळा अशा पद्धतीनं त्यांनी ट्विट देखील काल केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी आता मार्वे जंक्शनला येऊन या आंदोलनाला सुरुवात केली. प्रणाली, तू सांगत होतीस की किती मोठ्या प्रमाणात जेव्हा ही कारवाई तिथे होत होती आणि जेव्हा तू पोहोचलेली देखील होतीस आणि तू आणखीन काही मुद्दे देखील त्याच्यातली सांगत होतीस की तिथल्या काही लोकांना याबद्दलची उत्तरं देखील नीट देता येत नव्हती. पोलीस प्रशासन, मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारचे काही विभाग यांची खरं तर ही संपूर्ण जबाबदारी आहे की त्यांनी या सगळ्या जे काही अनधिकृत बांधकाम होत असेल किंवा तात्पुरत्या स्वरूपाची जर परवानगी कोणाला दिली जात असेल तर त्यांचं काम झाल्यानंतर त्यांनी ते बांधकाम खरं तर मोडीत काढणं किंवा ते मोडून टाकणं हे गरजेचं असतं, पाडून टाकणं गरजेचं असतं. परंतु प्रत्यक्षात तसं झालं नाही. हे जे 3 स्टुडिओ विशेषतः जे आपण पाहतोय ज्याच्या संदर्भातलं हे आंदोलन आता प्राथमिक स्वरूपात आपल्याला होताना दिसतंय, या 3 स्टुडिओसाठी तात्पुरत्या स्वरूपाची 15 दिवसाची परवानगी जी आहे ती मागण्यात आलेली होती. परंतु 15 दिवसानंतर ते पाडून टाकणं गरजेचं होतं. जसं परवानगी देताना परवानगी देणं हे राज्य शासनाचं किंवा महापालिकेचं, पोलीस प्रशासनाचं काम आहे, तसं ते पाडून टाकलंय किंवा नाही याची खातरजमा करणं सुद्धा या 3ही विभागांचं काम आहे. परंतु प्रत्यक्षात त्याची खातरजमा केली गेली नाही आणि साधारणतः 3 वर्ष होत आलेले आहेत. हे स्टुडिओ तिथं उभारले गेलेले आहेत आणि 3 वर्षामध्ये या स्टुडिओमध्ये आतापर्यंत अनेक शूटिंग झालेले आहेत. आणि मी जसं म्हणाले की महिन्याला 3 कोटी रुपये भाडं या स्टुडिओचं घेतलं जात आहे. इतकंच नाही तर तिथं पक्क बांधकाम सुद्धा करण्यात आलेलं आहे. तिथे या स्टुडिओमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीचे छोटे छोटे निवासस्थान जे आहेत ते सुद्धा तिथं बनवण्यात आलेले आहे. त्यामुळं हे प्रकरण केव्हा एका मंत्र्यापुरतं मर्यादित नाहीये, तर त्या मंत्र्याला. बरोबर आहे प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. अशासाठी कारण भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही वेळापूर्वी याबद्दलचं ट्विट देखील काल केलं होतं आणि या सगळ्या घोटाळ्यासंदर्भात आपण मार्वे जंक्शनला पोहोचणार आहोत असं देखील त्यांनी म्हटलं होतं. आणि मार्वेला इथे जाऊन त्यांनी अस्लम शेख 1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळा अशा पद्धतीचं ट्विट केलं होतं. आणि त्यांच्यासोबत आता गोपाळ शेट्टी, अतुल भातखळकर आणि इतरही भाजपचे नेते कार्यकर्ते उपस्थित. हे स्टुडिओ बेकायदेशीर आहेत असा आरोप त्यांनी केलेला आहे. आणि किरीट सोमय्यांचा आक्रमक पवित्रा आणि त्यांनी आणखीन एक केलेलं ट्विट, आणखीन कोणत्या नेत्यासंदर्भातली बातमी आपण बघणार आहोत, कारण त्यांनी आणखीन एक सूचक ट्विट केलंय. 27 ऑगस्टला चलो दापोली, अनिल परब यांचं रिसॉर्ट तोडूया अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी केलंय. महाविकास आघाडी सरकारच्या घोटाळ्यांचं स्मारक तोडूया असं ट्विट करत त्यांनी दापोलीच्या रिसॉर्टवर 27 तारखेला हातोडा पडणार असल्याचं सूचक विधान केलेलं आहे. त्याच्यामुळे एकीकडे मुंबईमध्ये अस्लम शेख यांच्या विरोधात स्टुडिओ घोटाळ्याचा आरोप आणि त्यानंतर ही एक प्रतिमा त्यांनी शेअर केली आहे ट्विटरवरून आणि 27 ऑगस्टला चलो दापोली असा देखील त्यांनी एक इशारा दिला आणि त्याच्यामुळे उद्या ते दापोलीत जात आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांच्या या नवीन ट्विटनं सध्या खळबळ उडालेली आहे. त्यामुळे आता आणखीन एक नाव समोर येते आणि या पद्धतीचा आधी देखील त्यांनी कारवाईची मागणी केलेलीच होती आणि आणखीन एक सूचक ट्विट करत पुढचा त्यांचा अजेंडा त्यांनी यातून स्पष्ट केला. भाजप नेते किरीट सोमय्यांच्या बातमीनंतर आपण पुढची एक महत्त्वाची बातमी बघतोय. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणार असल्याची सध्याची एक महत्त्वाची माहिती, आताची एक महत्त्वाची घडामोड आपल्याला निश्चितच म्हणावी लागेल. आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची राजकीय बातमी आणि ती समोर येते. त्या आता
सगळ्याच एक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमध्ये आणखीन एक महत्त्वाची माहिती कळते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या संदर्भात आणखीन काही बोलतात का, याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. आत्ताची सगळ्यात एक मोठी बातमी आणि यामुळे आगामी काळात याचे कसे पडसाद उमटू शकतात याकडे देखील आपण आपली नजर असणार आहे. पण संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणार असेल तर कशा पद्धतीनं यापुढे समीकरण बदलू शकतात का, याकडे देखील लक्ष असणार आहे. आत्ताच्या क्षणाची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी. त्यामुळे विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेणारा संभाजी ब्रिगेड आणि आता मोठा पक्ष असलेला शिवसेना एकत्र नेमकं येत आहेत. पण रणनीती काय असेल या संदर्भात उदय जाधव यांच्याकडून माहिती घेऊयात. उदय, एक मोठी बातमी, काय अपडेट्स? अगदी बरोबर. आपण पाहतो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत मातोश्रीवरती संभाजी ब्रिगेडचे काही पदाधिकारी आलेले आहेत आणि ते आता शिवसेनेसोबत महाराष्ट्राचं पुढचं राजकारण करू इच्छित आहेत आणि एकूणच महाराष्ट्र राजकारणात एक नवीन घडामोड जी आहे नवी, हे आपण असं म्हणू शकतो. कारण सध्या शिवसेनेचं अंतर्गत जो काही राजकीय भूकंप झालेला आहे त्यामुळे शिवसेना एकाकी पडलेली आहे आणि अशातच संभाजी ब्रिगेड सारखी एक संघटना ही शिवसेनेसोबत येते. शिवसेना ठाकरे गटासाठी अतिशय चांगलं लक्षण असं आपण म्हणू शकतो. मात्र संभाजी ब्रिगेडची ताकद जी आहे ती राजकीय ताकद नसून एक सामाजिक ताकद असं सांगितलं जात आहे. संभाजी ब्रिगेडची जी काही ताकद आहे सामाजिक, ती मराठवाडा आणि पुणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात आहे. त्यावेळी संभाजी ब्रिगेड बरोबर जाऊन शिवसेनेला कितपत यश मिळेल हा देखील एक प्रश्न जो आहे राजकीय वर्तुळात असा विचारला जाऊ शकतो. परंतु त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेसोबत आता या क्षणाला कोणती तरी एक संघटना येते राज्यातले प्रमुख, हे शिवसेनेसाठी अत्यंत सकारात्मक असं चित्र आहे आणि तेच आता आपल्याला मातोश्रीवरती पाहायला मिळतंय. संभाजी ब्रिगेडने 2019ला राजकीय जे आहे पक्ष स्थापन करू आणि ते देखील आम्ही विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवू असं देखील जाहीर केलं होतं. त्यानंतर त्यांना राजकीय यश जे आहे म्हणावं तितकं संभाजी ब्रिगेडला मिळालं नाही. त्यानंतर आता संभाजी ब्रिगेड संघटना शिवसेनेसोबत एकत्र येत आहे. मात्र जर संघटना एकत्र येत असेल तर संघटनेतले सर्व पदाधिकारी संघटनेसोबत आहेत का, हे देखील आता पाहावं लागेल. मात्र शिवसेनेसाठी एक सकारात्मक बातमी आहे असं म्हणू शकतो. विशेषतः ठाकरे गटासाठी ठाकरे गटाला आता संभाजी ब्रिगेडची साथ मिळते. आता संभाजी ब्रिगेड उदय, पण याच्यामुळे दोन्हीना म्हणजे संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेला कसं बळ येऊ शकेल आणि या काळामध्ये एकत्रित त्यांची ताकद वाढण्यासाठी किंवा आंदोलन असेल या सगळ्यामध्ये त्यांचं पवित्र आक्रमक होण्यासाठी कशा पद्धतीनं त्याचा उपयोग होऊ शकेल असं वाटतं आणि त्या दृष्टीनं काय काय कारणं यामध्ये समोर येत आहेत असं म्हणता येईल? एक संभाजी ब्रिगेडची जी काही एकूणच राजकीय आणि सामाजिक वाटचाल आहे ते पाहता शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड फारसं वेगळं विचारांमध्ये वेगळं नाहीये. मात्र काही प्रश्नांमध्ये मात्र संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेमध्ये एक फाटाफूट झालेला गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. विशेषतः बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडलेले विचार आणि संभाजी ब्रिगेड यांनी मांडलेली भूमिका ही विरोधाभासातली होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेड बरोबर शिवसेना कसं जुळवून घेणार, शिवसेनेची अधिकृत भूमिकेशी संभाजी ब्रिगेडचे जे पदाधिकारी आहेत ते कसे जुळवून घेणार हे पाहावं लागणार आहे. कारण संभाजी ब्रिगेडने याआधी देखील अनेक वेळा विरोध जो आहे रस्त्यांवरती आणि अनेक ठिकाणी वादग्रस्तरित्या देखील व्यक्त केला गेला होता. आता त्याला शिवसेना कशी साथ देते आणि शिवसेना हा राजकीय पक्ष आहे, मोठा पक्ष आहे आणि या मोठ्या पक्षाला आता संभाजी ब्रिगेड जे साथ देतील तेव्हा त्यांची ती भूमिका आहे ती भूमिका बदलणार का हे देखील आता पाहावं लागेल. उदय यांनी याचं नेमकं औचित्य काय होतं, म्हणजे कशानंतर इतका महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, याविषयी आणखीन काही माहिती कळू शकली? अद्याप या संदर्भात कुठली माहिती जी अधिकृत जी आहे ती सांगण्यात आली नाहीये. आज दुपारी संभाजी ब्रिगेडचे काही पदाधिकारी हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवरती जात आहेत अशीच फक्त माहिती जी आहे ती देण्यात आली होती. मात्र आता अचानक आपण समोर पाहतो की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पदाधिकारी बसलेले आहेत आणि ते आता स्पष्टपणे सांगतायत की संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना हे एकत्रित आता पुढील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय राहतील असं त्यांचं सांगणं आहे. तर नेमकं सक्रिय राहत असताना जी विचारांची जुळवाजुळव करायची आहे ती कशी करणार हे देखील पाहावं लागणार आहे. कारण संभाजी ब्रिगेडने याआधी देखील अनेक वेळा जी आंदोलनं केलेली आहेत, जी निदर्शनं केलेली आहेत ती सर्वच्या सर्व शिवसेनेच्या विचारांशी सुसंगत आहेत असं अजिबात नाही. काहीशी त्यांची फार वेगळी भूमिका जी आहे संभाजी ब्रिगेडने ती घेतलेली आहे. आता या सगळ्या एकत्रित करण्यामुळे पुन्हा एकदा या भूमिकेकडे नेमकं काय पुढची दिशा ठरवतील हे पाहावं लागणार आहे. मात्र सध्या संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना हे एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळतं. शिवसेना ठाकरे गटासाठी हे सकारात्मक चित्र असलं तरी देखील संभाजी ब्रिगेडची जी सामाजिक ताकद आहे ती सामाजिक ताकद राजकीय ताकदीमध्ये परावर्तित होईल का हा देखील मोठा प्रश्न आहे. आणि ज्याचा तू उल्लेख केला उदय की ज्याच्यामध्ये संभाजी ब्रिगेडचं जरी शिवसेनेला समर्थन असलं आणि ही विचारांची जुळवाजुळव होऊन जेव्हा ही मोठ एकत्र बांधली जाईल तेव्हा संयुक्त मेळावे किंवा अशा पद्धतीनं देखील या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना, दोन्ही ब्रिगेडला आणि शिवसेनेला एकत्र यावं लागेल आणि त्या दृष्टीनं कशा रीतीनं कोणत्या मुद्द्यांचा विचार यामध्ये करावा लागेल असं वाटतं? कारण जेव्हा दोन वेगळ्या विचारसरणीचे आणि आता एकत्र येऊ पाहणारे जेव्हा हे ब्रिगेड असेल किंवा शिवसेना एकत्र येण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
अगदी बरोबर आहे, कारण संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना हे एकत्र येत असतील तर संभाजी ब्रिगेडसाठी देखील एक खूप मोठं सकारात्मक बाब आहे. संभाजी ब्रिगेड देखील एक खूप मोठा राजकीय आधार गेले काही वर्ष शोधत आहे. त्यावेळेला त्यांनी 2019ला एकला चळवळीची भूमिका घेतली होती. मुंबईतल्या शंभुकानंद सभागृहामध्ये यापुढे संभाजी ब्रिगेड हे राजकीय वाटचाल स्वतंत्ररित्या करेल असं देखील सांगण्यात आलं होतं. आणि त्यावेळेला शिवसेनेला कुठेतरी एक क्रॉस राजकारण जे आहे ते संभाजी ब्रिगेड करते का असा देखील प्रश्न विचारला जात होता. मात्र संभाजी ब्रिगेडला म्हणावं तसं यश जे आहे राजकीय निवडणुकांमध्ये मिळालेलं नाहीये. त्यामुळे आता संभाजी ब्रिगेड हे शिवसेनेसोबतच एक युती करताना आपल्याला पाहायला मिळते आहे. मात्र संभाजी ब्रिगेडची जी काही सामाजिक ताकद आहे ती राजकीय ताकदीमध्ये परिवर्तित होईल का हा देखील एक खूप मोठा प्रश्न आहे. कारण संभाजी ब्रिगेडमधले अनेक संघटनात्मक पदाधिकारी जे आहेत ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी निगडीत आहेत. त्यामुळे सर्वच एक 100% जी संघटना आहे ती शिवसेनेसोबत आली आहे का असं देखील एक प्रश्न जे आहेत ते विचारले जात आहेत. मात्र सध्या संभाजी ब्रिगेड ही शिवसेना ठाकरे गटाच्या सोबत आहे आणि पुढील राजकारण करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे एकत्रीकरण करताना विचारांची जुळवाजुळव करतीलच, त्याचबरोबर जे पदाधिकाऱ्यांची जुळवाजुळव करायची आहे ते कितपत त्यांना यश मिळतंय हे देखील पाहावं लागणार आहे. आणि या सगळ्या राजकीय सगळ्या जडणघडणीमध्ये शिवसेनेला पुढील राजकीय निवडणुकांमध्ये किती यश मिळतं हे देखील पाहावं लागणार आणि आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातली एक नवीन घडामोड म्हणावी लागेल. धन्यवाद उदय या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल. आणि कारण याकडीची एक सगळ्यात मोठी राजकीय बातमी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळते. बघूयात येणाऱ्या काळामध्ये काय काय घडामोडी घडतात, कारण एक महत्त्वाची बैठक या संदर्भातली होऊ शकते. पण तसं असेल म्हणजे संभाजी ब्रिगेडचं जर शिवसेनेला समर्थन असेल तर आगामी काळात मेळावे कशा पद्धतीनं घेतले जातील, कोणती विचारसरणी असेल आणि कशा पद्धतीनं हे दोन्ही वेगळ्या विचारसरणीचे किंवा एकत्र येऊ पाहणारे दोन नेते किंवा दोन आघाड्या कशा पद्धतीने एकत्र काम करताना दिसतील याबद्दल देखील उत्सुकता असणार आहे. पण आत्ताच्या क्षणातली राजकीय क्षेत्रातली एक महत्त्वाची बातमी, लवकरच संभाजी ब्रिगेड आणि सेनेचा संयुक्त मेळावा होऊ शकतो अशी प्राथमिक माहिती सध्या कळतेय. त्यामुळे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येणार असल्याची आत्ताच्या क्षणाची एक सगळ्यात महत्त्वाची राजकीय बातमी. पण या आधी जसं आपल्याला आता आमचे प्रतिनिधी सांगत होते त्यानुसार संभाजी ब्रिगेडचं शिवसेनेला समर्थन असलं तरी लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र येत असल्याचं त्यांनी जरी म्हटलेलं असलं तरी यापुढे कशा पद्धतीनं त्यांची विचारसरणी आणि कशा पद्धतीनं ते पुढे जाणार आहेत आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने मी आज आमच्या या नवीन म्हणजे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती म्हणून मी नवीन म्हटलं, नाहीतर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची काय ओळख करून देण्याची आवश्यकता नाहीये. तर या लढवय्या सहकाऱ्यांचं स्वागत करतोय आणि तुमचं अभिनंदन करतोय. याचं कारण आपण जे म्हणालात की केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकणं, मारून टाकणं, प्रादेशिक पक्ष इतर पक्ष संपवून टाकणं, यालाच लोकशाही मानणारे काही लोक हे आता बेताल बोलायला आणि वागायला लागलेले आहेत. आणि येत्या काही काळामध्येच मी अनेकदा म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये जो आमचा लढा सुरू आहे, न्यायदेवतेवरती आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. पण हा जो काही निकाल लागणार आहे, निर्णय होणार आहे, तो केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा असेल असं नाही, तर या देशामध्ये यापुढे लोकशाही राहील का बेबंदशाही राहील हे ठरवणारा तो ऐतिहासिक निकाल असणार आहे. असं त्याच्याबद्दल मी आज जास्त बोलत नाही. पण आपण जो विचार करून सोबत आलेला आहात, गेले महिना 2 महिने अनेक जण जे आपल्या विचाराचे आहेत पण आणि काही हे शिवसेनेच्या विचाराशी जवळपास सुद्धा येणारे नाहीत, अशी काही लोक ही स्वतःहून येऊन मला सांगतात की आता संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे, प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे. मी स्वागत एवढ्यासाठीच केलं की आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ सगळेच, कारण आपलं रक्त एक आहे. मग आपण एकत्र आल्यानंतर जो एक इतिहास आजपर्यंत आहे तो म्हणजे आपल्याला मराठी माणसाला म्हणा, मग तो मराठ्यांचा इतिहास म्हटल्यानंतर मराठ्यांना म्हणा, दुहीचा शाप हा गाडत आलेला आहे. आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास घडूया की या दुहीच्या शापालाच गाडून टाकू. दुहीचा शाप आजपर्यंत आमचा घात करत आला, कारण
हे सगळे आपण काय तेव्हा साक्षी पुरावे गोळा करण्यासारखे काही दिवस नाहीयेत. पण असं एक म्हटलं जातं की औरंगजेबाने असं तेव्हा सांगितलं होतं की हे मराठे हे पराक्रमामध्ये जगाच्या पाठीवरती यांना तोड नाहीये. हे पहाडी मुलकामध्ये जो काय पराक्रम करतात त्याला जगाच्या इतिहासात कुठेही तोड नाही. पण या भूमीमध्ये दुहीची बीज जर खडकावर जरी फेकली तरी ती एवढी रुजतात आणि फोफावतात की हा म्हणतात तमाम दौलत तबाह करून टाकतात. म्हणजे हे आपल्या शत्रूला सुद्धा कळलं होतं, पण ते आपल्याला आजपर्यंत कळलं नव्हतं असं म्हणणं नाही, पण कळलं तरी वळणार कसं, तर ते तुम्ही वळवताय. आणि म्हणून मला आनंद आहे की एका बाजूला ही शिवसेना, त्याच्यामध्ये तुम्ही ते पुरोगामी वगैरे हे विचार जरा मला म्हणजे शब्द जरा कठीण आहेत. आमचं जे काय ते सोपं आहे. जे काय हिंदुत्व आहे ते सुद्धा रोखतो काय, महाराष्ट्राची भूमिका सुद्धा रोखतो काय, जी काय भूमिका आहे ती रोखतो काय, आणि ती तुम्हाला पटली म्हणून तुम्ही एकत्र आलेला आहात. मला नक्की खात्री आहे ही युती आपली जी झाली ती काही केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेली नाहीये. कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर झाली असती तर आत्ताच्या काळात तुम्ही आला नसता. आम्ही सत्तेत होतो म्हणजे अजूनही सत्ता येणारच आहे पुढे, पण काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात आणि लढताना जे एकत्र येतात त्याचं शौर्य आणि त्याची साथ ही फार मोलाची असते. म्हणून मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आणि आता ही जी काय आपली वैचारिक युती झालेली आहे ती म्हणजे हे असं झालेलं आहे की आज महाराष्ट्रामध्ये जे काही घडवलं किंवा बिघडवलेलं आहे ही महाराष्ट्राची ओळख नाहीये. ही शिवरायाच्या संभाजीराजांच्या महाराष्ट्राची ओळख नाहीये. तर तो शिवरायाचा महाराष्ट्र बोलताना खूप सोपं आहे की हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे, मग आहे ना, मग तसं वाग. पण ते वागायचं नाही. पण दाखले देताना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजांचे द्यायचे, महाराजांचे द्यायचे. तर ते खरं जे काय महाराष्ट्राचं रूप आहे, जे एक इतिहास आहे, तो केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला मार्गदर्शक ठरेल असं आपण घडवू. आणि तो घडवण्यासाठी आपण एकत्र आलो. म्हणून तुमचं मी मनापासून स्वागत करतो. आपण वैचारिकदृष्ट्या म्हटलं की एकत्र आलेला आहोत, परंतु संभाजी ब्रिगेडचा आतापर्यंतचा जो इतिहास राहिलेला आहे, खास करून बाबासाहेब पुरंदरेंचा किंवा इतर काही गोष्टी तसं गेले 2.5 वर्ष आणि मध्ये आमच्याच लोकांनी जर का काय जे खाल्लं म्हणा का काय असेल ते जर नसतं घडलं तर 5 वर्ष काँग्रेस सोबत आम्ही यशस्वीपणाने सरकार चालवलंच होतं आणि चालून दाखवलं होतं. आता त्यावेळेला तर काँग्रेसचा सर्व धर्म समभाव आणि आमचं हिंदुत्व आम्ही केलंच नाही, एकत्र केलंच. त्याच्यामुळे काही ज्या गोष्टी असतील, विचाराचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. याच्यामध्ये मतभिन्नता किती आहे पेक्षा मत ऐक्य किती आहे ह्याला फार महत्व आहे. आणि त्याच्यासाठी दोन्ही पक्षांनी एक समन्वय समिती, जशी एक युती म्हटल्यानंतर ती फार महत्वाची असते. आणि मी त्यांना काय सांगितलं की आपलं मतऐक्य कुठे आहे त्याच्यापेक्षा मतभिन्नता कुठे आहे त्याच्यावरतीच पहिल्यांदा आपण एक विचार करू आणि त्याच्यावरती एक सर्वांना साजेल किंवा मानवेल भावेल अशी भूमिका घेऊ. त्यांनी एक असं वाक्य उच्चारलं की संघप्रणित विषमतेच्या विरोधात आम्ही आहोत. संघप्रणित, त्याला आपण सहमत आहात का? अत्यंत प्रामाणिकपणाने बोलायचं तर मी मागे सुद्धा बोललेलो आहे की 25 ते 30 वर्ष आम्ही हिंदुत्व एकी हिंदुत्व या एका स्वप्नापायी भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली होती. संघाबद्दल ठीक आहे, त्यांचं पण एक विचारधारा आहे, पण ती विचारधारा घेऊन भारतीय जनता पक्ष पुढे जाते असं तुम्हाला वाटतं का? जर ज्या संघाची म्हणजे मातृसंस्था आहे त्यांनाच त्यांचा राजकीय पक्ष ती विचारधारा मानत नसेल तर माझ्यापेक्षा हा प्रश्न तुम्ही त्यांना अधिक विचारायला पाहिजे की संघाची विचारसरणी ही भाजपला तरी मान्य आहे का? आणि मान्य असेल तर तसे ते वागतायत का? मग ठीक आहे, यांच्या समोरच मी सांगतो, मोहन भागवतांनी गेल्या 2-4 वर्षामध्ये जी काही मतं मांडलेली आहेत त्याच्याप्रमाणे भाजप वागतंय का? त्यांना विचारा ना हा प्रश्न. उद्धवजी, तुम्ही असं म्हणालात की विचारांची युती, पण पुढच्या काळात निवडणुकांच्या समीकरणाच्या दृष्टीनेही काही काय हरकत आहे? काय हरकत आहे? वाटप किंवा बरोबर आहे, पण जर का विचार अधिक मजबूत करायचे असतील तर केवळ वैचारिक युती म्हणजे काय रस्त्यावरती उतरायचं घोषणाबाजी करायची तसं नाहीये. तर मी परत एकदा सांगतो की ज्या एका विचाराने आम्ही भारतीय जनता पक्षावर युती केली होती पण नंतर ती कशी वाहत गेली तुम्हाला माहिती आहे. पण उद्या जर का एक तगडा सहकारी मला मिळालेला आहे आणि जो निवडणुकीमध्ये सुद्धा खांद्याला खांदा लावून काम करू शकत असेल तर का नसेल? पण आधीच महाविकास आघाडीमध्ये 2 मित्र पक्ष आहेत, त्यात हा नवा मित्र पक्ष अहो पहिला एनडीए
वाजपेयींनी 28-30 पक्ष किती 30 पेक्षा जास्त पक्ष एकत्र करून केले होते. जयललिता, ममता, समता, आम्ही सगळेच होते. त्याच्यावर तुम्ही म्हटलं की मला जरा पुरोगामी हा शब्द थोडासा नाही म्हणजे असे जर शब्द मला पटते पुरोगामी आणि प्रतिगामी तर आमचं आहे ते म्हणजे मोकळे घातलं असतं. त्याला पुरोगामी शब्दाला माझा विरोध नाही, पण ते उद्धवजी आणखी विषय होता की तुम्ही मुख्यमंत्र्यांना असं म्हणाला होता की कंत्राटी मुख्यमंत्री उल्लेख केला नाही. त्यावर एक मिनिट मुख्यमंत्री कोणी असलं तरी त्यांची संदेश यंत्रणा ही पक्की पाहिजे. मी असं म्हटलं होतं की मधल्या काळामध्ये एक असं प्रकरण आलं की केंद्राचा निर्णय होता की कंत्राटी पद्धतीने सगळं करावं. त्याच्यावर मी असं म्हटलं होतं की असं जर असेल तर आपण पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सुद्धा कंत्राटी पद्धतीने का नेमू नये, टेंडर काढा आणि मुख्यमंत्री आणि पंतप्रधान अपॉइंट करा, असं माझं ते वाक्य आहे. पण त्यावर मुख्यमंत्री नाही, त्यांचं सोडून विधान आलं की असंघाशी संघ असण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री बरं झालं ते माझ्यापासून दूर गेले. त्याच्यामुळे माझा असंघाशी संघ जो होता तो गेला. तर जाऊ दे, मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. पण त्यांनी त्यांची इतर वेळेला ज्या काही त्यांच्या हेर यंत्रणा कार्यरत असत तसं आमच्या भाषणाच्या सुद्धा नीट माहिती घेऊन बोलत जावं. पण उल्लेख केला संभाजी ब्रिगेडची भूमिका आणि आपली हिंदुत्वाची भूमिका. जर मागच्या 2.5 वर्षामध्ये बघितलं तर आपलीच काही लोक आपल्या वेगळ्या भूमिकेमुळे दूर गेल्याचं ते वारंवार. ते जाऊ द्या, आज मला त्या विषयात जायचं नाहीये. आज एक चांगला विषय किंवा चांगली घटना महाराष्ट्राच्या दृष्टीने घडलेली आहे. ती म्हणजे मी परत सांगतो की शिवप्रेमी, संभाजीप्रेमी, जिजाऊप्रेमी असे सगळे कडवट हिंदुत्वनिष्ठ आणि महाराष्ट्राची अस्मिता जपणारे, प्राणप्रिय मानणारे ही सगळी लेकरं एकत्र येत आहेत. त्याचा मला आनंद आहे. पत्रव्यवहार आपला झाला आहे कोणाशी? संजय राऊत यांच्याशी काही निरोप किंवा काही, कारण का या पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या महाविकास आघाडीकडून एकही शब्द सगळ्या गोष्टी काही सांगण्यासारख्या नसतात. त्याच्यामुळे त्या वेळेला जे सांगायचं मी सांगतो. आपण राष्ट्रीय पातळीवर सध्या आपण भाजपच्या विरोधात एकत्र मिळत आहोत, परंतु दुसरीकडे काँग्रेसच्या गुलामनबी आजार मात्र दुसरीकडे भाजपच्या दिशेने आतमध्ये देखील नाही, एक मिनिट मला इतर कोणत्याही विषयावरती आज भाष्य करायचं नाही. मला परत एकदा मी सांगेन किंवा पुन्हा सांगेन की मराठी माणसाला जो एक धुळीचा शाप आहे तो गाडण्याची आम्ही सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे मी या लढवय्या सहकार्याचं स्वागत करतो आणि लवकरच तुम्हाला आमच्या वाटचालीची पुढची दिशा त्याच्याबद्दल थोडं ऐका बरं झालं तुम्ही विषय काढला. कारण माझी यात्रा म्हणा, दौरा म्हणा, आता मी महाराष्ट्रात फिरणार म्हणजे माझ्या घरातच फिरणार आहे. त्याच्यामुळे मी असं ठरवलेलं आहे की एक पहिल्यांदी माझ्या जे आता तुम्ही बघत असाल की तूर्त जरा मी इथली गर्दी थोडी कमी केलेली आहे आणि नेमक्या लोकांना मी बोलवतो आहे. ही एक मांडणी मी करतोय, संघटनेची बांधणी पुन्हा करतो आहे आणि ती झाल्यानंतर साहजिकच आहे आता सणवार सुरू होत आहेत. सगळ्या लोकांना 1-2 वर्ष कोरोनाचं संकट जे होतं ते झाल्यानंतर पहिल्या प्रथम मग आपली पंढरपूरची वारी झाली, मग दहीहंडी झाली, गणपती येत आहेत, नवरात्री येत आहेत, मग दसरा येतोय. तर हे थोडंसं बघून शेतकरी सुद्धा त्याच्या कामातनं थोडासा मोकळा होऊ द्या. हे झालं की साधारणतः दसऱ्याच्या अलीकडे पलीकडे मी माझं घर म्हणजे महाराष्ट्र फिरायला आणि लोकांशी बोलायला सुरुवात करणार. तो पण एक विचार आहे आणि त्याच्यामध्ये मुंबईच्या गटप्रमुखांचा मेळावा आम्ही दरवेळेला घेत असतो. तर तोही आता तो घेतल्यानंतर एक 8-15 दिवसामध्येच दसरा मेळावा येतोय. म्हणून हे सगळं थोडंसं मी समीकरण जुळवतोय. तूर्त जसं आता मी माझ्या समोर संभाजी ब्रिगेडची सगळी मोडकी लोक आहेत, प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत, सगळे आहेत. असेच काही लोक आता गेल्या आठवड्यामध्ये जोगेंद्र कवाडे भेटून गेले. अशी लोक येत आहेत, ते काही विचारांनी जुळत आहेत, सोबत येत आहेत. तर ते माझं काम सुरू आहे. राष्ट्रीय राजकारणातला विषय आहे की एकूण युपीए मध्ये अजून शिवसेनेचा समावेश झालेला नाही तरी नितीश कुमार म्हणजे जे बिहारमधलं राजकारण बदललंय, नितीश कुमार हे पंतप्रधान पदासाठी विरोधी पक्षाचा चेहरा असू शकतात. ह्याबद्दल मी आता कोणतेही भाष्य करणार नाही की जेणेकरून एकूणच पुढच्या वाटचालीला कुठे दगाफटा होऊ शकेल. म्हणून आमची बोलणी सुरू आहेत. सगळे मिळून एकत्र येऊ तेव्हा याच्याबद्दलचं धोरण जाहीर करू. धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र.
त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युती संदर्भातली आणि यापुढे संभाजी ब्रिगेडचा शिवसेनेला समर्थन असणार आहे आणि याच व्यतिरिक्त इतरही प्रश्नांवर आता उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यापुढे एकत्रित काम करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या महत्त्वाच्या घडामोडीनंतर ही एक राजकीय महत्त्वाची बातमी आहे, पण या व्यतिरिक्त इतरही बातम्यांकडे आपलं लक्ष असणार आहे. पण आता या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18.